तर मुंबई शुभम, तुम्हाला मी महानगरपालिकेमध्ये थोडं आणि थांबवतोय. आता आपल्यासोबत उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. मॅडम, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अगदी अगदी बोला. महापौरांसमोरच ही घटना घडली. आपण सगळेजण पाहतो आहोत. एक व्यक्ती मॅनहोलमध्येच पडलाय. महापौर पाहणी दौरा करतायत आणि त्यांच्या समोरच ही घटना घडली. आपली प्रतिक्रिया? गंभीर आहे की म्हणजे महापौर पाहणी करतात आणि महापौरांच्या सोबत पाहणी करणारा अधिकारी जर मेनहोल मध्ये पडत असेल, म्हणजे कुठले मेनहोलचे झाकण लावलेले किंवा नाही लावलेले, कोणते कोणते ड्रेनेज उघडे आहेत झाकलेले, ते अधिकाऱ्यांनाच माहित नसेल, कर्मचाऱ्यांनाच माहित नसेल, तर सर्वसामान्य लोकांना याची माहिती कशी असणार आहे? म्हणजे कर्मचाऱ्यांनी केलेली लापरवाही असेल आणि या गोष्टीमुळे जर इथे अधिकारी कर्मचारी पाहणी करायला येणारे त्यांना दुखापत आणि इजा होत असेल, विचारायलाच नको. म्हणजे अक्षम्य गलथानपणाचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. हे लोक मुंबई चालवू शकत नाहीत, हे वल्गना करू शकतात. महापौर मॅडमांना मुख्यमंत्र्यांच्या कामामध्ये जास्त रस आहे. जी कामं त्यांची नाही आहेत त्या कामामध्ये त्यांना रस आहे, पण त्यांची असणारी कामं मात्र त्यांनी केलेली नाहीत. तसंच येतच आहे. आपण आज सकाळपासून पाहतोय मुंबईमध्ये पाणी साचतंय. आपण या संदर्भात महापौरांशी देखील आम्ही थोड्या वेळापूर्वी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी तुंबतंय पण पाणी थांबत नाहीये, त्याचा निचरा होतोय. आम्ही अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यावरती प्रक्रिया करण्यात म्हणा किंवा उपाय करण्यात म्हणा यशस्वी झालोय, असं देखील महापौर म्हणतायत. महापौर असतील किंवा हे सगळेच लोक असतील, हे खोटं बोल पण रेटून बोल करणारी लोक आहेत. मागच्या 1.5 तासापासून मी अंधेरीकडे निघण्यासाठी मी प्रवास सुरू केलेला आणि ठिकठिकाणी इतकी प्रचंड वाहतूक तुंबलेली आहे आणि त्याचं कारण पहिला पाऊस आहे आणि तरीही जर त्यांचं हे म्हणणं असेल तर ते कठीण आहे. म्हणजे एकतर शहराअंतर्गत असणारी कामं जी महापौरांची मुख्य जबाबदारी आहे ती कामं न करता कोणाचं राशन कार्ड तपास, कोणाचं जी कामं गृह खात्याची आहेत त्या कामामध्ये लक्ष दे, कुठे महापौरांची खुर्ची महापौरांना कामच करू देत नाहीत, अशा वेळेला काही भाजपचे नेते मध्ये हस्तक्षेप करतात, किरीट सोमय्या खुर्ची चालवतात का ऋतू तावडे चालवतात हेही कळत नाही. अशा ठिकाणी मुंबईकरांचे नेमके प्रश्न सोडवणार कोण आणि यांना कळणार तरी कसे? त्यामुळे ऋतू तावडेंना नेमकं मुंबई चालवायची कशी हेच कळलेलं नाही. अजूनही त्यांना तो रिदमच मिळालेला नाही. नक्कीच. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल, सविस्तर मत मांडलं त्याकरता. आता आपल्या